नमस्कार. तर आज आपण 1 ते 100 अंकावरील प्रश्न या प्रकरणावर आधारित जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आज पाहणार आहोत. तर सुरुवातीला 1 ते 100 अंकावरील प्रश्न शिकण्याच्या अगोदर त्यावरील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण ते थोडे बघूया. तर 1 ते 100 अंकामध्ये तर 0 पासून 9 पर्यंतचे अंक, 0 पासून 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात हे आपल्याला बघायचं आहे. कारण एकूण अंक किती आहेत? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. शून्याला सोडून 9 अंक, शून्याला जर धरलं तर 10 अंक. तर या 10 अंकापासून अनेक संख्या तयार होतात. गणितामध्ये एवढेच अंक आहेत. तर 1 ते 100 मध्ये आणि 10 ते 99 मध्ये, म्हणजे 1 ते 100 मध्ये म्हणल्यानंतर सर्वच अंक आले तिथे 100 पर्यंतचे, आणि 10 ते 99 म्हटल्यानंतर फक्त 2 अंकी संख्या आल्या. तर त्यानंतर आपण या ठिकाणी बघायचं आहे की कोणता अंक किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो आणि 10 ते 99 मध्ये किती वेळा येतो. कारण प्रश्न विचारत असताना 2 पद्धतीने विचारले जातात. 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचे प्रश्न विचारले जातात आणि 10 ते 99 पर्यंतच्या संख्येचे प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतचे 1 ते 100 या अंकामध्ये तर इथे एक चार्ट केलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीनं. तर बघा, 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, आणि बाकीचे 2 ते 9 पर्यंतचे जे सर्व अंक आहेत ते अंक 20 वेळा येतात. म्हणजे तुम्हाला ते जर लक्षात ठेवायचे असतील तर 1 ते 100 पर्यंतचे अंक असा चार्ट जर तुम्ही करून जर लिहिलात तर तुम्हाला तो परफेक्ट लक्षात राहील. 0 हा अंक 11 वेळा, 1 हा अंक 21 वेळा, आणि 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक हे 20 वेळा येतात. त्याच्यानंतर बघा, 10 ते 99 पर्यंत म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये, 10 ते 99 पर्यंत म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 9 वेळा येतो. 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक 9 वेळा येतो, आणि 1 पासून 9 पर्यंतचे सर्वच अंक हे 19 वेळा येतात. 1 पासून 9 पर्यंतचे अंक हे 19 वेळा येतात. म्हणजे या ठिकाणी असा जर तुम्ही चार्ट करून जर लिहिलात तर तुम्हाला ते अतिशय सोपं जाईल. बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे 2 चार्ट अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर 1 अंकी एकूण संख्या किती, 2 अंकी संख्या किती, 3 अंकी संख्या किती, आता आपण प्रश्नाच्या माध्यमातून आपण पुढे पाहणार आहोत. तर हे 2 चार्ट पुन्हा एकदा डबल बघा. तर 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक 11 वेळा, 1 हा अंक 21 वेळा, 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा, 0 हा अंक 9 वेळा 10 ते 99 मध्ये, म्हणजेच 2 अंकी संख्यामध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक 19 वेळा, 0 हा अंक 9 वेळा. अशा प्रकारे हा चार्ट आहे. अतिशय महत्वाचा चार्ट आहे. तो व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. यानंतर आपण त्यावरील प्रश्न पाहणार आहोत, आणि प्रश्न घेत असतानाच त्याच्यावर आधारित जे काही इतर माहिती आहे ते आपण बघणार आहोत. तर यावर आधारित आपण आता सोपे प्रश्न, अतिशय सोपा घटक आहे. जर तुम्ही तो चार्ट जर तुम्ही पाठ केलात तर तुम्हाला या प्रश्नावर कुठलीच अडचण येणार नाही. तरी पण परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात 5वी स्कॉलरशिप मध्ये, 5वी नवोदयच्या परीक्षेमध्ये. तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न. तर 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये, 1 ते 100 पर्यंतच्या अंकामध्ये 1 हा अंक किती वेळा येतो? एकदम सिंपल प्रश्न विचारलेला आहे. तर 1 हा अंक किती वेळा येतो? तर त्या तुम्ही जो तो चार्ट जर लक्षात ठेवला तर तुम्हाला लगेच त्याचं उत्तर सांगता येईल. तर 1 हा अंक किती वेळा येतो? तर 1 हा अंक तुम्ही बघू शकता. तर 1 हा अंक आपण 1, 2 जेव्हा म्हणतो, 1 मध्ये बघा पहिल्या लाईनीमध्ये 1 आणि 10, त्याच्यानंतर 11 पासून 19 पर्यंत, त्याच्यानंतर 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, आणि शेवटी 100 मध्ये. अशा पद्धतीनं 1 हा अंक
21 वेळा येतो. एक हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा येतो. मग अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जातात. 1 ते 100 या अंकामध्ये 0 अंक किती वेळा येतो, 2 हा अंक किती वेळा येतो, 3 हा अंक किती वेळा येतो, 4 हा अंक किती वेळा येतो. पुढचा मला प्रश्न असाच विचारलेला आहे, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या 2 हा अंक किती वेळा आलेला आहे. तर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये तर 2 हा अंक किती वेळा येतो? मग 2 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. 2 हा अंक 20 वेळा येतो. बघा, म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रश्न तयार केले जातात. हा काय प्रश्न अवघड नाहीये. जर तुम्ही तो चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला लगेच तो मुद्दा लक्षात येईल. यानंतर फक्त 2 अंकी संख्यामध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? बघा, पुन्हा फक्त 2 अंकी संख्या म्हणजे मग आपण दुसरा चार्ट जो केलेला होता 10 ते 99 पर्यंतचा, यामध्ये फक्त 2 अंकी संख्या आहेत आणि फक्त 2 अंकी संख्यामध्ये तर 2 हा अंक किती वेळा येतो असा चार्ट आहे. त्याच्यामध्ये तर 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. 2 अंकी संख्यामध्ये 0 हा अंक 9 वेळा आणि 1 ते 9 पर्यंतचे अंक 19 वेळा, असं तिथं फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला पूर्णच 2 अंकी संख्येचं लक्षात राहील. तर फक्त 2 अंकी संख्येमध्ये 2 हा अंक किती वेळा येईल? मग 19 वेळा येईल. फक्त 2 अंकी संख्येमध्ये 2 हा अंक 19 वेळा येईल आणि फक्त 2 अंकी संख्येमध्ये 9 हा अंक किती वेळा येईल? तो पण 19 वेळाच येईल. अशा प्रकारे एवढा सोपा प्रश्न पडणार नाही, यावर आधारित अनेक प्रश्न आहेत, आपण पुढे पाहणारच आहोत. तरी पण 1 ते 100 पर्यंतच्या आणि 10 ते 99 पर्यंतच्या या घटकावरती अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न असा आहे, तर 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये 4 हा अंक किती वेळा येतो? तर आपल्याला फक्त आता 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये हा असा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी मग तो चार्ट लक्षात ठेवून फायदा आहे का नाही? तर या ठिकाणी तुम्हाला विचारच करावा लागेल. तर 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये 4 हा अंक किती वेळा आलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तो तुम्ही त्या ठिकाणी 4 अंक किती वेळा येतो किंवा 4 कुठं कुठं येतो ते पण लिहून काढून घेऊ शकता. तर 1 ते 50 पर्यंत 4, त्याच्यानंतर 14, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 34, त्याच्यानंतर 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. तर अशा पद्धतीनं 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये 4 हा अंक किती वेळा येतो हे तुम्हाला समजेल. आता आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. या ठिकाणी 2 वेळेस 4 आहे. 9, 10, 11, 12, 13, 14, 15. अशा प्रकारे 1 ते 50 पर्यंत 4 हा अंक 15 वेळेस येतो. 1 ते 50 पर्यंत 4 अंक 15 वेळेस येतो. बरेच जण काय करतात, या ठिकाणी चुकतात. कुठं बघा, तर 4 हा अंक मोजत असताना संख्या मोजतात. ते संख्या मोजू नका. मान्य आहे, प्रत्येक संख्येमध्ये 4 अंक एक वेळेस येतो, परंतु 1 ते 100 मध्ये अशा संख्या आहेत 9, 10 अशा संख्या आहेत की त्याच्यामध्ये तो अंक डबल आलेला आहे. 11चा पाढा जो आहे तो अंक. तर या ठिकाणी 44 मध्ये 4 हा अंक 2 वेळा येतो. त्याच्यामुळं जेव्हा वेगामध्ये विद्यार्थी संख्या मोजत असतात तेव्हा त्या ठिकाणी त्याला एकच गृहीत धरतात. संख्या आहे ती, आपल्याला प्रश्न काय विचारलेले? 4 हा अंक विचारलेला आहे. त्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, इथं 9, 10, 11, 12, 13, 14, 15. अशा प्रकारे 1 ते 50 पर्यंत 4 हा अंक 15 वेळा येतो. या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आहे,
1 ते 200 मधील 2 अंकी एकूण संख्या किती? परंतु कुठून कुठपर्यंत विचारलेलं आहे? 1 पासून 200 पर्यंत 2 अंकी एकूण संख्या किती? काही प्रश्न एवढे सोपे असतात, परंतु त्याची वाक्यरचना अशी करतात की विद्यार्थ्याच्या मनामध्ये लगेच गोंधळ निर्माण होतो आणि ते विद्यार्थी तिथं प्रश्न चुकतात. या ठिकाणी बघा, 1 ते 200 मधील 2 अंकी संख्या किती? समजा या ठिकाणी असा प्रश्न विचारला असता 1 ते 300, 1 ते 1000 मध्ये 2 अंकी संख्या किती? तरी पण त्याचं उत्तर तेच राहणार आहे. कारण 2 अंकी संख्या जेवढ्या आहेत तेवढ्याच राहतील 1 पासून, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. मग सुरुवातीला सांगा की 2 अंकी संख्या किती आहे? बरोबर आहे. आपण या ठिकाणी अजून एक चार्ट करूया. 1 अंकी संख्या, 1 अंकी संख्या किती आहेत? 9. म्हणजे या ठिकाणी आपण शून्याला ग्राह्य धरत नाही. 1 अंकी संख्या 9, 2 अंकी संख्या 90, 3 अंकी संख्या 900, 4 अंकी संख्या 9000. अशा पद्धतीने पुढे या संख्या वाढत जातात. तर हा चार्ट तुम्ही 1 अंकी आणि तयार होणाऱ्या संख्या, 1 अंकी 9 संख्या, हा चार्ट लिहून घ्या. 1 अंकी 9 संख्या आहेत, 2 अंकी 90 संख्या आहेत, 3 अंकी 900 संख्या आहेत, 4 अंकी 9000, 5 अंकी याप्रमाणे पुढे वाढत जातात. म्हणजेच 1 ते 200 असेल ना, 1 ते 1000 पर्यंत जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी तुम्ही याचं उत्तर काय द्यायचं आहे? तर 1 ते 200 मधील 2 अंकी संख्या किती आहेत? तर 1 ते 200 मधील 2 अंकी संख्या किती? 90. तर हेच उत्तर त्याचं राहिलं. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1 ते 1000 मधील 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? मग 1 ते 1000 मध्ये आता 3 अंकी संख्येची तुम्हाला जो आता चार्ट दिलेला होता त्यावरच आधारित आहे. 2 अंकी संख्या 90, 1 अंकी संख्या 9, जर शून्याला धरलं तर 10, 2 अंकी संख्या 90, 3 अंकी 900, 9000, 90000, 9 लाख अशा पद्धतीनं. तर 1 ते 1000 मधील 3 अंकी संख्या काय आहेत? 900 आहेत. मग कुठून कुठपर्यंत 3 अंकी संख्या कुठून चालू होतात? 100 पासून चालू होतात आणि कुठपर्यंत? 999 पर्यंत. अशा एकूण किती संख्या आहेत? 900 संख्या आहेत. 10 पासून 99 पर्यंत 90 संख्या आहेत. त्याच्यानंतर 1000 पासून 9999 पर्यंत 9000 संख्या आहेत. अशा पद्धतीनेच पुढे वाढत जातं. कुठून कुठपर्यंत हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 1 ते 1000 मध्ये 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? 900 आहेत. 3 अंकी एकूण संख्या 900. यानंतर पुढचा प्रश्न बघा, थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तर यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे की 7 हा अंक ज्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? 7 हा अंक ज्या संख्येमध्ये नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? म्हणजे आपल्याला अगोदर यामध्ये 7 हा अंक ज्यामध्ये आहे अशा 2 अंकी संख्या किती आहेत हे माहित पाहिजे. इथं विचारलेलं आहे नाही, ज्यात नाही अशा 2 अंकी संख्या किती. तर या ठिकाणी आपल्याला आता संख्या, अंक वेगळे. आपण चार्ट जो पाहिलेला आहे तो अंकाचा पाहिलेला आहे. तर 1 हा अंक कोणत्या कोणत्या संख्येमध्ये येतो, 2 हा अंक कोणत्या संख्येमध्ये येतो. आता या ठिकाणी संख्या म्हटल्यानंतर 1 सुद्धा गृहीत धरलं जातं, एक लक्षात घ्या. म्हणजे 1 अंक असलेल्या किती संख्या आहेत, 2 अंक असलेल्या किती संख्या आहेत, 3 अंक असलेल्या किती संख्या आहेत. तर अशा संख्येमध्ये आपल्याला तिथं विचार करायचा आहे. तर या ठिकाणी 7 हा अंक असलेल्या आपण अगोदर संख्या काढूया. 7 हा अंक असलेल्या, तर या ठिकाणी 7 हा अंक असलेल्या संख्या जर काढायचं म्हटलं तर आपण सुरुवातीला जर इथं विचार केला 7, त्याच्यानंतर 17, 27, 37, 47, 57, 67,
70, त्याच्यानंतर 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, त्याच्यानंतर 87 आणि 97. तर या ठिकाणी बघा 7 हा अंक असलेल्या किती संख्या आहे ते आपण आता बघूया. तर 7 ला जर सोडून दिलं, आपण 7 ला हा धरलंच नाही, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. परंतु 7 हा अंक असलेल्या 19 संख्या असं गृहीत धरलं जातं. म्हणजे 7 ला पण तिथे घ्यावंच लागतं. म्हणजे 7 हा अंक असलेल्या 19 संख्या आहेत. 7 हा अंक असलेल्या 19 संख्या आहेत. आता प्रत्येक अंक असलेल्या किती संख्या आहेत मी डायरेक्ट तुम्हाला देत आहे. तर या ठिकाणी बघा एक अंक असलेल्या या ठिकाणी 20 संख्या आहेत. एक अंक असलेल्या 20 संख्या आहेत. शून्य अंक असलेल्या 10 संख्या आहेत. शून्य अंक असलेल्या किती संख्या आहेत? 10 संख्या आहेत. आणि त्यानंतर 2 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या 2 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या प्रत्येकी 19 संख्या आहेत. 2 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या प्रत्येकी 19 संख्या आहेत. हा संख्येचा चार्ट झाला. बरेच विद्यार्थी कन्फ्युज या ठिकाणी होतात की अंक बघतात ते, म्हणजे पहिला जो चार्ट आहे शून्य अंक किती वेळा येतो, एक अंक किती वेळा येतो, तो अंक येतो. परंतु या संख्या आहेत. तर एक अंक असलेल्या 20 संख्या आहेत, शून्य अंक असलेल्या 10 संख्या आहेत आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या 19 संख्या आहेत. आणि आपण तुमच्या समोर आता एक उदाहरण घेतलेलं आहे 7चं. तर बघा, तर 7च्या या एवढ्या संख्या आहेत, म्हणजे किती संख्या झाल्या? 19 संख्या झाल्या. 7 अंक असलेल्या 19 संख्या आहेत. तर या ठिकाणी तुम्ही आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कारण प्रश्न थोडा वेगळा विचारलेला आहे, उलट विचारलेला आहे, तर नाही विचारलेला आहे. तर 7 हा अंक ज्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती? मग 7 हा अंक असलेल्या संख्या किती आहे? ती 19. परंतु 7 हा अंक ज्यात नाही अशा 2 अंकी संख्या किती म्हणता येईल त्यानं? बरोबर आहे. मग 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? 90. 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? सगळ्या मिळून 90. मग आता 7 हा अंक असलेल्या ह्या 19 संख्या आहेत. परंतु एका संख्येमध्ये 7 हा अंक 2 वेळा आलेला आहे. एका संख्येमध्ये या ठिकाणी 7 हा अंक काय झालेला आहे? 2 वेळा आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी इथं गृहीत धरताना एक संख्या काय करावं लागेल? इथं एकदाच गृहीत धरावं लागेल. इथं 7 हा अंक 2 वेळा आलेला आहे, म्हणजे तिथं डबल संख्या घेतली जात नाही. म्हणजेच या ठिकाणी 90 मधून आता 7 हा अंक ज्यात नाही अशा 2 अंकी संख्या किती? म्हणजेच 90 वजा 7 हा अंक असलेल्या संख्या किती? 19. 19 वजा करावं लागेल, म्हणजे किती येईल? 10 मधून 9 गेले, 1 राहिलं, आणि 8 मधून 1 गेलं, 7 राहिलं, 71. आणि 71 आल्यानंतर इथं एकच अंक 7 हा अंक इथे एका संख्येमध्ये 2 वेळा आलेला आहे. म्हणून 71 प्लस 1 72. 71 1 प्लस 72. म्हणजे या ठिकाणी 7 हा अंक ज्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? तर किती संख्या आहेत? अशा 72 संख्या आहेत. किती संख्या आहेत? 72 संख्या आहेत. त्यांना इथे सॉरी थोडं सांगण्यामध्ये थोडंसं झालेलं आहे. 2 अंकी संख्या म्हणलेलं आहे. 2 अंकी संख्यामुळे ही एक कमी होईल आपलं, ही एक कमी होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट इथं 18 वजा करावं लागेल. या ठिकाणी काय करावं लागेल? 18 वजा करावं लागेल. 90 मधून 18 वजा केले, उत्तर किती आलं? 72. इथं 2 अंकी संख्या किती म्हटलेलं आहे त्याने, म्हणून इथं एक संख्या इथं कमी होते. म्हणजे किती संख्या होतात? 18. 90 मधून 18 गेले, 72. हा चार्ट व्यवस्थित लिहून घ्या.
1 अंक असलेल्या 20 संख्या, 0 अंक असलेल्या 10 संख्या आणि 2 ते 9 पर्यंत अंक असलेल्या 19 संख्या आहेत. समजा त्या ठिकाणी जरी 2 अंकी म्हटलं तर यामध्ये काय होईल, एक अंक कमी होईल. या ठिकाणी 19 आहे म्हणजे 18 2 अंकी संख्यामध्ये म्हटल्यानंतर. तर या ठिकाणी 1 म्हटल्यानंतर इथं काय येईल बघा, 1 म्हटल्यानंतर 19 संख्या येईल, बरोबर आहे. आणि 0 अंक असलेल्या 10 संख्याच तयार होतील या ठिकाणी. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 10 संख्या तयार होतील 2 अंकी संख्या म्हटल्यानंतर. तर तसाच एक प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. तर 9 हा अंक ज्या संख्यात नाही अशा 2 अंकी संख्या किती. आता मला सांगा, 2 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या प्रत्येकी 19 संख्या आहेत. 2 ते 9 पर्यंतचे अंक असलेल्या प्रत्येकी 19 संख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी 2 पासून 9 पर्यंतचे अंक जर 2 अंकी संख्येमध्ये जर विचारलं आणि नाही जरी म्हणलं त्या सर्वांचं उत्तर 72च येईल, बरोबर आहे. कारण 2 ते 9 पर्यंतच्या अंक असलेल्या एकूण 19 संख्या असतात. तर या ठिकाणी 2 पासून 9 पर्यंतचे अंक ज्या संख्येत नाहीत अशा 2 अंकी संख्या किती म्हटल्यानंतर 90 मधून 18 त्या ठिकाणी का करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणजे याचं पण उत्तर काय येईल, 72. म्हणजे सर्वच प्रश्न 2 पासून 9 पर्यंत विचारलं आणि ज्यात नाही की 2 पासून 9 2 ते 9 पर्यंतचे अंक ज्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या विचारली की त्याचं उत्तर 72 100% तुम्ही लिहायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर 0 या अंकाबद्दल विचारलेला आहे. तर 0 हा अंक ज्या संख्यात नाही अशा 2 अंकी संख्या किती. आता 0 हा अंक ज्या संख्यात नाही अशा 2 अंकी म्हटलेला आहे. पण अगोदर 0 अंक असलेल्या संख्या किती आहेत बघा. 0 अंक असलेल्या 10 संख्या आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 बरोबर आहे. तर 0 हा अंक किती वेळा आलेला आहे, 11 वेळा आलेला आहे. 100 मध्ये 2 वेळी 0 येतं. परंतु संख्या किती, 10. 0 हा अंक 11 वेळा, संख्या 10 वेळा. आणि जर त्यांनी जर फक्त 2 अंकी संख्येमध्ये जर विचारलेलं असेल तर त्या ठिकाणी 100 ही 3 अंकी संख्या आहे. बऱ्याच जणांचं या संख्येकडे लक्ष नसतं, त्यांना वाटतं की 2च अंकी संख्या आहे. तर 100 ही 3 अंकी संख्या आहे. म्हणजे 2 अंकी संख्यामध्ये 0 अंक किती वेळा येतो, 10 ते 90 9 संख्या आहे. म्हणजे 0 हा अंक असलेल्या 2 अंकी 9च संख्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी 0 हा अंक ज्यात नाही अशा एकूण 2 अंकी संख्या किती म्हटल्यानंतर 90 मधून किती वजा करावं लागेल, इथं 9 वजा करावं लागेल. 90 मधून 9 वजा करावं लागेल आणि याचं उत्तर काय येईल, 81. याचं उत्तर काय येईल, 81. कारण 100 ही 3 अंकी संख्या आहे. 100 ही 3 अंकी संख्या आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न काय म्हणतो, 8 हा अंक 1 ते 100 या संख्यात जितक्या वेळा येतो तेवढ्या वेळा 8 हा अंक घेऊन त्याची बेरीज केल्यास उत्तर काय येईल. तर 8 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो. 8 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो. आपण सुरुवातीला 4 दिलेला आहे. तर 8 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 20 वेळा येतो. तर 8 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. 8 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो. आणि तेवढ्या वेळा तो अंक घेऊन त्याची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. म्हणजे मग आता 8 हा अंक 20 वेळा खाली आपल्याला लिहायला जमेल का, नाही. म्हणजे बेरीज करणं म्हणजे त्या ठिकाणी गुणाकार करणं. म्हणजेच 8 हा अंक 20 वेळा जर घेऊन तर त्याची बेरीज जर केली तर 20 गुणिले 8 बरोबर 160. अशा प्रकारे त्याचं उत्तर किती असेल, 160. आता या ठिकाणी यावरती प्रत्येक वेळेस प्रश्न तयार होईल की 9वा अंक घेऊन जितक्या वेळा येतो तितक्या वेळेस त्याची बेरीज केल्यास
त्याची बेरीज किती येईल? आता 9 हा अंक 20 वेळाच येतो. 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. प्रत्येकाला 20 न गुणायचं. 20 9 180. अशा पद्धतीचे यावरती प्रश्न तयार केले जातात. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न असा आहे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यामध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय करतात की 1 ते 50 पर्यंत आपण पाठ केलेला असते 1 ते 100 पर्यंत. मग 1 ते 50 पर्यंत आता उदाहरणामध्ये 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक 20 वेळा येतो. मग ते 1 ते 50 पर्यंत निम्म करतात. त्यांना वाटतं की 1 ते 50 पर्यंत 1 ते 100 पर्यंत एखादा अंक जर 20 वेळा येत असेल तर 1 ते 50 पर्यंत लगेच 10 वेळा येतो. असं म्हणता येईल का? अजिबात नाही. असं प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं, म्हणजे 100% चुकतंच. त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, जर आपल्याला 1 ते 50 पर्यंत विचारलं किंवा जर आपल्याला 50 ते किंवा 51 ते 100 पर्यंतचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या ठिकाणी तो अंक कोणत्या कोणत्या संख्येमध्ये आलेला आहे तो तुम्हाला तिथं मोजावाच लागतो. परंतु ते 20 वेळेस आलेला आहे किंवा ते 18 वेळेस आलेला आहे म्हणून त्याचं निम्म करणं हे अतिशय तिथं चुकीचं ठरू शकतं. तर या ठिकाणी 6 हा अंक किती वेळा आलेला आहे तर तुम्ही ती 6 हा अंक 1 ते 50 पर्यंत किती वेळा आलेला आहे तो तुम्ही लिहून काढू शकता. आता आपण बघूया. 6 त्याच्यानंतर 16 26 36 आणि 46. बरोबर आहे. 6 16 26 36 46 या व्यतिरिक्त 1 ते 50 पर्यंत 6 अंक कुठं सुद्धा येत नाही. म्हणजे 6 हा अंक 1 ते 50 पर्यंत किती वेळा येतो? 5 वेळा. कुठं कुठं येतो? 6 16 26 36 आणि 46 इथंच येतो. दुसरीकडे कुठे येणार नाही. मग आला का 10 वेळा? अजिबात नाही. किती वेळा येतो? 5 वेळा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तिथं मोजावंच लागतं. मोजलं तरच तुमचं उत्तर तिथं काय येईल? बरोबर येईल. आता पुढचाही प्रश्न असाच आहे बघा. 51 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? 51 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर 7 हा अंक किती वेळा येतो? आता 51 ते 100च्या पुढचं विचारलेलं आहे. 7 हा अंक पण 20 वेळाच येतो. मग त्याचं निम्म केलं तर चालेल का? अजिबात नाही. तिथं त्या ठिकाणी तुम्हाला संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मोजाव्याच लागतील. तर या ठिकाणी आता 51 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 7 हा अंक, कारण 51 पासून पुढे गेल्यानंतर 71 72 मध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त वेळा येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी त्याचं उत्तर पण थोडंसं मोठं असू शकेल. तर 51 ते 100 पर्यंत आपण घेऊया. बघा 57 67 70 हे 3. 57 67 70 57 67 70 त्याच्यानंतर 71 72 73 74 75 76 77 78 79 87 आणि 97. 79 87 97 असं एका मिनिटामध्ये शांत डोक्यानं असं व्यवस्थित संख्या काढल्या म्हणजे आपलं उत्तर 100% बरोबर येईल. आता या ठिकाणी आपण 7 हा अंक किती वेळा आलेला आहे बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बरोबर आहे. आणि काय होतं पण यामध्ये 14 पण कधी कधी दिलं जातं आणि आपण खुश होतो, परंतु आपलं उत्तर चुकतं या ठिकाणी. परंतु इथं काय चूक केली मी मोजत असताना, कारण इथं 77 मध्ये 7 हा अंक 2 वेळा आलेला आहे, परंतु आपण वेगामध्ये असतो आणि तिथं एकच गृहीत धरतो. डबल एकदा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे या ठिकाणी 7 हा अंक 51 ते 100 मध्ये 15 वेळा येतो. 77 मध्ये 7 हा अंक 2 वेळा आलेला आहे. 77 मध्ये 7 हा अंक 2 वेळा आलेला आहे. म्हणजे याचं उत्तर काय झालं? 15. आणि 6 अंक किती वेळा येतो? 5 वेळा येतो. तर यानंतर 1 ते 100 अंकावरील प्रश्नामध्ये आपण थोडस वेगळ्या प्रकारचे प्रश्न पण इथे विचारले जातात. पुस्तकावरती खेळाचे प्रश्न बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये स्कॉलरशिप मध्ये विचारलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न बघा. तर एका 150 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे मुद्रकाला किती खेळ जुळवावे लागतील?
असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी जे पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे 339, दुसरा पर्याय आहे 252, तिसरा पर्याय आहे 342 आणि चौथा पर्याय आहे 250. तर या ठिकाणी खिळ्याचा प्रश्न आहे. म्हणजे 150 पानाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या प्रत्येक पान क्रमांकावर आपल्याला खिळी लावायची आहेत. तर एकूण किती खिळी लागतील? तर या ठिकाणी आता आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. तर या ठिकाणी 1 ते 150 पर्यंतची एकूण खिळी किती लागतात? आता पानाला क्रमांक असताना पानाचा क्रमांक 1 पासून चालू होतो. 1 2 3 4 9, पुन्हा 2 अंकी संख्या म्हणजे 9 पर्यंत 9 खिळी, पुन्हा 2 अंकी संख्येला प्रत्येकी 2 खिळी लावावे लागतील. असं कुठपर्यंत? 99 पर्यंत. आणि 100 पासून पुन्हा 3 खिळी लावावी लागतील. अशा पद्धतीने 150 पानाच्या पुस्तकामध्ये त्याला एकूण किती खिळी लागतील ते आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा, आता एक अंकी संख्या तर किती संख्या आहेत? 9. एक अंकी 9 संख्या आहेत, त्यामुळे त्याला 9 खिळे, 9 गुणिले 1 बरोबर 9 खिळे लागतील. त्याच्यानंतर 2 अंकी 90 संख्या, 2 अंकी 90 संख्या 90 गुणिले 2 म्हणजेच 180 खिळे. त्याच्यानंतर 3 अंकी आता 90 आणि 9 झाले 99 झाले, म्हणजे आता 100 पासून पुढे आणि कुठपर्यंत? 150 पर्यंत. म्हणजे 101 पासून 150 पर्यंत 50 संख्या आणि 100 अशा 51 संख्या. अशा 51 संख्या 51 गुणिले 3 बरोबर 3 1 3 आणि 3 5 15. अशा प्रकारे 9 180 आणि 153 अशी खिळे प्रत्येकाचे आपण जर एक अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या अशा पद्धतीने जर घेतलं तर या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर त्याचं उत्तर निघेल. तर या ठिकाणी जे प्रश्न आहेत तर पुन्हा सर्वांची काय करावी लागेल? बेरीज करावं लागेल. 180 अधिक 153 अधिक 9 बरोबर तिघाची बेरीज किती येईल? बघा, 9 3 12 2 हाताला 1, 8 आणि 5 13 आणि 14 4 हाताला 1 म्हणजे 3, 342. अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे? 342. असा जर खेळावरती प्रश्न पडला तर अगोदर एक लक्ष घ्या की 100 पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत किती खेळ लागतील? तर 1 ते 100 पर्यंत 192 खेळ लागतात. 1 ते 100 पर्यंत 192 खेळ लागतात. हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला 100च्या पुढचे आपण 3 न गुणलं तर सर्व खेळी आपल्याला निघू शकतील. तर आता ह्याच प्रश्नावर आधारित आपण अजून एक प्रश्न सोडूया. 180 पानाचं. यानंतर 180 पानाचं जे काही पुस्तक आहे तर त्या 180 पानाच्या पुस्तकाचा प्रश्न आपण सोडवणार आहोत. तर आपण आताच पाहिलं की 1 ते 100 पर्यंत किती खेळ लागतात? 192. हा आकडा जर लक्षात ठेवला तर या प्रश्नामध्ये आपल्याला पुढचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सुटेल. मग आता 1 ते 100 पर्यंत किती खेळ झाले? 192 खेळ झाले. आणि पुढे किती पानं आहेत? 80 पानं आहेत. मग 80 गुणिले 3 240. 80 गुणिले 3 240. या ठिकाणी जर बेरीज केली 9 4 13 3 हाताला 1, 2 2 4 432. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 432 आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी खेळाचा जर प्रश्न तुम्हाला आला तर त्या प्रत्येक ठिकाणी 1 ते 100 अंकावरील प्रश्नाचा या प्रकरणामध्ये पण ह्या सर्व प्रकरणाचा समावेश होतो. सर्व प्रश्नाचा खेळाचा आपण अशा प्रकारे खेळाचे प्रश्न आपण या ठिकाणी सोडवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न बघा. 392 पानाचं जे पुस्तक आहे तर त्यासाठी किती खेळ लागतील? तर शेवटचा प्रश्न यावरती घेऊया आपण. तर 1 ते 100 पानासाठी
192 खिळे लागतील आणि पुढची किती पानं 100 म्हणजे 200 300 म्हणजे 292 गुणिले 3 3 दुनी 6 3 नवी 27 ला 7 हातच्यारी 2 3 दुनी 6 आणि 2 8 तर या ठिकाणी दोघांची बेरीज करूया म्हणजे 100 पानं 392 मधून 100 का करायचं वजा करायचं म्हणजे 292 पानं शिल्लक राहिले आणि प्रत्येकाला पुढे 100च्या पुढे प्रत्येकाला 3 खिळे लागतील म्हणजे या ठिकाणी 292 गुणिले 3 876 आणि या दोघांची जर बेरीज केली 8 आणि 2 10 तर 1068 या ठिकाणी एकूण खिळे त्या ठिकाणी लागतील. ओके तर यानंतर खिळ्यावर आधारितच प्रश्न आहे परंतु अगोदरच्या 2-3 प्रश्नामध्ये पुस्तकाची पानं दिलेली होती. आता पुस्तकाला किती खिळे लावले ते देऊन आपण पुस्तकाची पानं काढायची आहेत. तर प्रश्न बघायचा आहे. तर एका मुद्रकास पुस्तकाच्या प्रश्न क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपायसाठी लागतात. या तत्वानुसार मुद्रकाला 1131 खिळे वापरावे लागले तर पुस्तकाची एकूण पाने किती. तर पुस्तकामध्ये एकूण पानं किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. तर 1131 तर 1131 खिळे वापरले आहेत तर त्या पुस्तकाला पाने किती तर 1131 खिळे आहेत. तर आपल्याला माहित आहे काय तर 1 ते 100 या अंकासाठी किती खिळे लागतात तर 1 ते 100 या अंकासाठी 192 खिळे लागतात. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यातून 192 का करायचं वजा करायचं म्हणजे 100 पानापर्यंतचे सर्व खिळे आपल्याला निघतील आणि वरची जे काही राहिलेली पानं आहेत त्याला जर 3 न भाग घातलं तर उरलेले पानं निघतील. म्हणजेच काय करावं लागेल तर 1131 मधून 192 वजा करावं लागेल. 192 का वजा करतोय तुम्हाला समजलं असेल कारण 1 ते 100 पर्यंत 192 खिळे लागतात. तर या ठिकाणी आपण वजा करूया. तर 11 मधून 2 गेले 9 राहिले त्याच्यानंतर 12 मधून 9 गेले 3 राहिले इथे 0 राहिलं 10 मधून 1 गेलं 9 राहिलं. अशा प्रकारे 939 खिळे शिल्लक राहिले. तर 941 खिळे शिल्लक राहिले म्हणजे आता 100च्या वरचे आहेत म्हणजे प्रत्येक वेळेस 3 खिळे म्हणजे ह्याला 3 न भाग घालूया. ते 3 न भाग घातलं 3 त्रिक 9 3 एक 3 3 त्रिक 9 म्हणजे 313 खिळे आणि त्याच्यामध्ये पहिले 100 का करायचे प्लस करायचे प्लस 3 1 आणि 3 आणि 1 4 अशा प्रकारे त्या पुस्तकाला 413 पानं आहेत. परत एकदा सांगतो इथं खिळे दिलेले आहेत. जर खिळे दिलेले असतील बघा 192 ही जी संख्या आहे ती किती महत्वपूर्ण आहे. 1 ते 100 पर्यंत 192 खिळे लागतात ना ती 192 खिळे सगळ्या खिळ्यातून वजा केलं 1131 मधून 192 939 आता 192 खिळे वजा केले म्हणजे ती वरची राहिलेली 3 अंकी संख्या असतील आता म्हणून त्याला 3 न भाग घातलं 313 आलं. पहिले 100 त्याच्यामध्ये मिक्स केले तर 413 अशा प्रकारे 413 जे काही पानं आहेत त्या पुस्तकाला ते 413 पानाचं हे काय आहे पुस्तक आहे. अशा प्रकारचं 1 ते 100 पर्यंतचे जे काही महत्वपूर्ण जे काही प्रश्न आहेत प्रकरण अवघड नाहीये पण यावरती वेगवेगळे आधारित यावरती प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी पुस्तकाची पानं देऊ ना खिळे देऊ कुठलेही तिथे त्या ठिकाणी तुम्ही प्रश्न तिथं सोडवण्यासाठी तुम्हाला जे काही आपले जे चॅनल आहे ते अतिशय उपयोगी ठरणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही अजून जर एखादा प्रश्न बघा 942 खिळ्याचा इथं प्रश्न आहे. आता डायरेक्ट मी प्रश्न लिहिणार नाही तर 942 खिळे म्हटल्यानंतर 192 खिळे त्यातून वजा करायचे. आता 192 खिळे 942 मधून 192 खिळे वजा केले बरोबर आहे. तर किती राहिले 14 मधून 9 गेले 9 5 14 8 राहिले 8 मधून 1 गेले 7 750 राहिलं. तर 750 ला 3 न भाग घातलं 3 दुनी 6 एक उरलं 3 5 15 3 दुनी 6 एक उरलं 3 5 15 म्हणजे 250 प्लस पहिल्याचे 100 प्लस पहिल्याचे 100 म्हणजेच किती उत्तर आलं 350. अशा प्रकारे ते पुस्तक किती पानाचं आहे 350 पानाचं पुस्तक आहे. अशा प्रकारे 1 ते 100 पर्यंतचे सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत. अतिशय महत्वपूर्ण प्रकरण आहे 5वी स्कॉलरशिप.
5वी नवोदयसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत. तर आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट तयार करण्यात आलेली आहे. 10वीचे वेगळे व्हिडिओ केलेले आहेत, बुद्धिमत्तेचे वेगळे व्हिडिओ केलेले आहेत, नवोदय स्कॉलरशिपसाठी वेगळे व्हिडिओ केलेले आहेत. त्या प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ आपोआप मिळतील. आपलं जे चॅनल सर्व विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी चॅनल आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी हे चॅनल तुम्हाला एक योग्य दिशा देणारं ठरणार आहे. तर आपलं हे जे चॅनल आहे ते सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.